स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान राहू दे अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज पाहूया मी एक रेसिपी दाखवणार, ती पाहूया चला. हे घेतलेलं आहे मी मटकीची उसळ दाखवणार आहे. मटकी आणि बटाटा हे बघा मी धुवून चांगले घेतलेले आहेत. मोड आलेले आहेत मटकीला, मस्तपैकी पाण्यात ठेवलेले आहेत. आणि ह्या साईडला मी खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचं मी वाटण करणार आहे. आणि इकडे घेतलेलं आहे फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो, हे फोडणीसाठीचा वापर करणार आहे. आता हे मी मिक्सरला लावते. जिरं, खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे. बारीक असं वाटून घ्यायचं आहे छानपैकी. हे पहा मी आता छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. कढई तापायला ठेवलेली आहे. कढीपत्ता पण घेतलेला आहे. मसाले घेतलेले आहेत. राई, जिरं, लाल मसाला, हळद वगैरे घेतलेली आहे. आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे. आता उसळ बनवायची म्हणजे जरा कंजूसपणा नाही केला तर खूपच चांगलं होईल. थोडंसं जास्तच तेल घालायचं. मी बघा केवढं टाकलेलं आहे. नाही जास्त, एवढं जास्त पण नाही टाकलेलं आहे. आपल्या ह्याच्यातच टाकलेलं आहे. आणि आता ह्यामध्ये मी राई, जिरं ह्याची फोडणी घालणार आहे. छानपैकी हे तडतडलं ना की त्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता असं मी भरपूरच घेतणार आहे आणि तो घालणार आहे. म्हणजे कढीपत्त्याचा जी स्वाद असतो ना, टेस्ट ती चांगली उतरते. ते चांगलं तडतडल्यामुळे आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा. बारीक चांगला चिरून घेतलेला आहे, कारण उसळ बनवायची आहे ना, त्याच्यामुळे हा खूप छानपैकी असा बारीक कापून घेतलेला आहे. आणि चांगला थोडासा लाल परतेपर्यंत आपण हा हे परतून घ्यायचा आहे छानपैकी. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला टोमॅटो. लाल असा मस्त बारीक कापून घेतलेला आहे. हा पण त्यावर परतून घ्यायचा आहे चांगला. म्हणजे 2 मिनटं ना चांगला परतून घ्यायचा, तो पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत. आणि सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ. मीठ घातल्याने कसं पटकन सॉफ्ट होतं. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि चांगला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो पण थोडासा मिक्स झाला पाहिजे, त्याच्यामध्ये चांगला नरम झाला पाहिजे. अशा प्रकारे हे आता आपण मिक्स करून घेणार आहोत. मीठ घालताना विचार करूनच मीठ घाला, कारण आपण त्या टोमॅटोमध्ये पण मीठ आपण घातलेलं आहे. आणि थोडंसं नंतर चवीपुरती हे करूनच मीठ घाला. आता भरपूर घालून ठेवाल असं करू नका. स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? आता यामध्ये आपण घालणार आहोत जी पेस्ट बनवलेली आहे ना, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि जिरं थोडंसं असं ह्याची पेस्ट बनवलेली, ती पेस्ट आता आपण यामध्ये घालणार आहोत. टोमॅटो पण झालेला आहे चांगला नरम सॉफ्ट. कांदाही झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ही पेस्ट मिक्स करायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलावरती परतून घ्यायची आहे. आणि असं खूप छान असा सुंदर असा याचा सुगंध येत आहे. खूप छान असा सुगंध येतो बघा, खूप छान असा. आणि मस्त छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालायचं आहे. 1 मिनटं परतल्यामुळे त्याच्यामुळे छान असं तेलामध्ये हे करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण घालायचे थोडीशी अर्धा चिमूटभर हळद, अर्धा चिमूटभर गरम मसाला आणि चवीनुसार लाल तिखट. आता झणझणीत हवे तर मग 2 चमचे घातलेच पाहिजे आपल्याला लाल तिखट. अशा प्रकारे हे आपण घालायचं आहे. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता. जेवढं कोण आता कमी तिखट खातं, कोण जास्त तिखट खातं, अशा प्रकारे. आता ह्यामध्ये मी मिक्सरमध्ये जी चटणी घातली ना, त्यातच पाणी घातलेलं आहे. ते पाणी आपण त्यात घालायचं आहे आणि चांगलं हे करून घ्यायचं, ग्रेव्हीसारखं करून घ्यायचं आहे. आणि आता
सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये घालणार आहोत आपण तर हे चांगलं असं पाणी त्याच्यात घालून हे करायचं आहे. आता आपण त्यात घालणार जी मटकी आणि बटाटा भिजत ठेवला होता ना, चांगले मोड आलेले आहेत त्या मटकीला. आता आपण त्यामध्ये असं घालायचं आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे. आणि थोडंसं खोबरं मी किसून ठेवलं होतं वरून घालायला. आता तेही मिक्स करायचं आहे, म्हणजे त्या ग्रेव्हीमध्ये ते खोबरं छान एकजीव होऊन जाईल. आणि असं मस्त आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं हे पातळ ठेवायचं आहे. आणि आपली चांगले उकळ वगैरे 10 मिनटं आपण हे झाकून लावून आपण शिजवून घ्यायचं आहे 10 मिनटे. आता आपली 10 मिनटं झालेली आहेत. चांगला कड पण आलेला आहे, उकळतोय चांगलं आणि मस्तपैकी असं झालेलं आहे. आता बटाटा वगैरे पण शिजलेला आहे छानपैकी बघा. आता मस्तपैकी कड वगैरे आलेला आहे. अशी पातळ आम्ही अशी उसळ बनवलेली आहे. आता आमची उसळ कशी लागते तेही आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हीही करून पहा आणि आम्हाला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी झणझणीत उसळ तयार आहे. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. करा हां प्लीज. बाय. श्री स्वामी समर्थ.